मी वैद्य आश्लेषा गोखले, संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण वाताचे सिरीज घेत आलो आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शरीरासाठी वाताचे रोग असलेल्यांनी काय काय पथ्य करायला पाहिजे. आता या भागात आपण पाहणार आहोत की वाताची चिकित्सा कोणत्या कोणत्या रोगामध्ये आपण करतो. आता वात व्याधी 80 प्रकाराचे सांगितले गेले आहेत आयुर्वेदात. त्याच्यामधले सर्वात महत्वाचे आढळून येतात ते म्हणजे फ्रोझन शोल्डर. सर्वांनाच ऐकून माहिती असेल की हात तुमचा वर जात नाहीये, किंवा संधिवात, आमवात, वात रक्त, त्याच्यानंतर पक्षाघात, अर्धिक, हे सगळे वेगवेगळे व्याधी आहेत. आता याचे उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं, तुमच्या भाषेत सांगायचं झालं, तर फेशियल पॅरालिसिस तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर ऑस्टिओ आर्थरायटिस माहितीच आहे. तुम्हाला रुमॅटॉइड आर्थरायटिस माहिती आहे. आता हे सगळे व्याधी तुम्ही वाताचे विकार म्हणून जेव्हा चिकित्सा घेताय, सर्वप्रथम येतं त्याच्यामध्ये म्हणजे आयुर्वेदात सांगितलंय वातस्य उपक्रमः स्नेह स्वेदन मृदुशोधनम बस्ती. म्हणजे काय, त्याच्यामध्ये मेन सांगितलंय ते स्नेहन चिकित्सा सांगितलंय, नंतर स्वेदन सांगितलंय, किंवा मृदुशोधन तुम्ही देऊ शकताय, जसं विरेचन आलं किंवा बस्ती आलं. आता हे सगळे वाताच्या चिकित्सा झाल्या. पण हे चिकित्सा करताना तुम्ही आयुर्वेदाच्या सल्ल्याने घ्या, तुम्ही स्वतःहून काही घेऊ नका. दुसरी गोष्ट, अभ्यंग करतो म्हणजे आम्ही बॉडी मसाज करतो. बॉडी मसाज म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये, प्रत्येक तुमच्या अवयवांमध्ये जेथे कुठे वात साठला असेल तो प्रमाण बघून तिथे तो मसाज केला जातो. त्यामुळे त्यानंतर त्यांना स्वेदन चिकित्सा दिली जाते. त्यामुळे वाताचं प्रमाण कमी होतं. आता उदाहरणार्थ एखाद्याला सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे, तर त्याला आपण मन्याबस्ती देऊ शकतो. मन्याबस्ती म्हणजे मानेवरती बस्ती चिकित्सा केली जाते. विहीर तयार केलं जातं, त्याच्यामध्ये थोडं कोमट तेल ठेवलं जातं. तुम्ही मन्याबस्ती बघू शकता, युट्यूबवर बरेच प्रकार दाखवले गेले आहेत. अशा प्रकारे जेव्हा चिकित्सा करतो तर मानेला बळ मिळतो. आम्ही काय म्हणतो, स्नेहन करणे म्हणजे काय, की तेलाचा जेवढा वापर केला जातो तेवढं वाताला बरं असतं. म्हणजे वात चिकित्सा हे तेलाने साध्य होतं. जे आम्ही बऱ्याचदा इव्हन ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्यांना भरपूर तेल लावा सांगतो. तसंच पोटामध्ये 1 चमचा तेल तरी रोज जायलाच पाहिजे, किंवा 1 चमचा तूप जायला पाहिजे, नाकात तूप सोडायला पाहिजे. हे सगळं आपण थोडक्यात, आपण एखादं मशीन असल्यास कसं आपण करतो. सायकल आहे, सायकल चालवताय तुम्ही, सायकल मधून आवाज यायला लागल्यावर तुम्ही काय करता, तेल सोडता. अगदी दरवाजाच्या हिंजेस मध्ये सुद्धा आवाज यायला लागल्यावर आपण तेल सोडतो. तसंच आपल्या शरीरालाही तेलाची अत्यावश्यक गरज आहे. बस्ती चिकित्सा म्हणजे सुद्धा तेल किंवा काड्याची बस्ती देत असतो आपण. त्या अनुषंगाने आतड्यांमध्ये जिथे कोरडेपणा आलेला असतो तिथे तेलाने आपण त्याचं स्नेहन करत असतो. तर या सगळ्या चिकित्सा वातासाठी खूप महत्वाचे आहे. प्रत्येक पेशंटनी जरूर आयुर्वेदाच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने या चिकित्सा कराव्या. धन्यवाद.